हाय फ्रेंड्स, आपले एज्युकेशन हब बाय एस पी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण आज MPSCच्या एकाही पेपरचं आपण गणिताचं विश्लेषण बघणार आहोत. एका तळ्यात एक स्तंभ आहे. म्हणजे जवळपास आपण एक बघूयात की एक पॉइंट आहे. तळ्यात एक स्तंभ आहे, म्हणजे हा स्तंभ आहे. निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे. निम्बा स्तंभ जवळपास आपण एक मायन्यूट लाईन काढून घेऊया. याची एक्स पूर्ण लेंथ आपण एक्स मानूयात. म्हणजे टोटल काय आहे, एक्स आहे. मग याचा निम्मा म्हणजे इथून हा काय झाला, तळ्यात आहे. एक्स बाय 2 हा पूर्णपणे काय आहे, तळ्यात आहे. त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे. म्हणजे निम्मा स्थळ चिखलात रुतलेला आहे. म्हणजे तळ्यात पाणी बी आहे आणि चिखल पण आहे. मग काय त्यांनी काय म्हटलं की तळ्यातील स्तंभ चिखलात रुतलेला आहे. किती, निम्मा स्तंभ म्हणजे x/2 किती आहे, चिखलात आहे हा. त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे. म्हणजे याच्यावर किती, 1/3 भाग किती पाण्याखाली बुडालेला आहे. म्हणजे हे काय झालं, इथून चिखल झाला, याच्यावरती पाणी एवढं 1/3 भागामध्ये. आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे. म्हणजे इतकं पाणी आणि ते 7 एकक याची लांबी आहे, जी पाण्याच्या बाहेर आहे. पर्याय निवडा. टोटल किती आहे, आपण याची लांबी म्हणूया एक्स. एक्समध्ये भाग काय, 7 एकक काय आहे, पाण्याच्या वरती आहे. 1/3 भाग पाण्याखाली आहे. आणि त्याच्या खाली काय, निम्मा म्हणजे जवळपास 2 भाग, म्हणजे x/2 भाग किती त्याचा चिखलात रुतलेला आहे. तर मग आता हे टोटल जर बघितलं आपण तर किती येते, हे 3 दुने 6. जवळपास आपण हे सॉल्व करूनच घेऊयात सरळ सरळ. तर आपण पुढे बघूयात की काय म्हटलं, हे 7 एकक पाण्याच्या बाहेर आहे. 7 एकक म्हणजे इतकी लाईन, ही तर काय आहे, वॉटर आहे. आणि याच्या बाहेर काय, इथे चिखल आहे असा. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की इतर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा. टोटल किती आहे, आपण याची लांबी म्हणूया एक्स. एक्समध्ये भाग काय, 7 एकक काय आहे, पाण्याच्या वरती आहे. 1/3 भाग पाण्याखाली आहे. आणि त्याच्या खाली काय, निम्मा म्हणजे जवळपास 2 भाग, म्हणजे x/2 भाग किती त्याचा चिखलात रुतलेला आहे. तर मग आता हे टोटल जर बघितलं आपण तर किती येते, हे 3 दुने 6. जवळपास आपण हे सॉल्व करूनच घेऊयात सरळ सरळ. चला सॉल्वच करूयात आपण याला सरळ सरळ. हे बघा, 7 जशाचं तसा 2x + 3x भागिले 6 टोटल एक्स. हा इथे काय आला, 6x + 7×42 + 3x + 2x किती झाले, 5x. हा 5x इकडे जर गेला तर मायनसमध्ये होईल. 6x - 5x = 42. किती आलं, x = 42. म्हणजे टोटल लांबी किती आली एक्सची, तर टोटल लांबी एक्सची आली 42. तर आन्सर आहे बघा 42. तर 96 हा क्वेश्चन कसा आहे, हा पण एक लॉजिकल रिझनिंगचा पार्ट आहे. आपण ज्यावेळेस लॉजिकल रिझनिंग कसं लावायचं प्रत्येक पेपरमध्ये, की कशा प्रकारे चांगले मार्क्स तुम्ही 2.5 मार्क्स घेऊ शकतात जवळपास, की म्हणजे 2च्या अबोज पकडूनच चाला. त्यावेळेस मी तुम्हाला हे सांगेल की या 96चा क्वेश्चन पण कसा सॉल्व करायचा असतो. तर नाही, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात 97. एक्स ही बाटली पूर्णपणे लिंबू रसाने भरलेली आहे. म्हणजे जवळपास आपण 3 ही एक्स ही बॉटल पूर्णपणे लिंबू रसाने भरलेली आहे. त्यात 1 लिटर लिंबू रस आहे. म्हणजे जवळपास 1 लिटर लिंबू रस भरलेला आहे. हंसाने y व z या 2 रिकाम्या बाटल्यात एक्स मधला रस ओतला. म्हणजे 3 बॉटल आहेत. ही एक्स
ही वाय आणि झेड. एक्स बाटलीची धारकता एक्स बाटलीच्या निम्मे, म्हणजे हिची कॅपॅसिटी जर 1 लिटर आहे, म्हणजे कॅपॅसिटी विचारली सर्व सर्व, धारकता म्हणजे याची धारकता किती आहे, 1 लिटर आहे, म्हणजे धारकता किती असणार आहे टोटल 500 ml, म्हणजे 1 लिटरच्या अर्धी असणार आहे. त्यानंतर ते काय म्हणतायत की यानंतर एक्स बाटलीत आणखी 0.6 लिटर रस शिल्लक आहे, म्हणजे त्यांनी म्हटलं काय की याची धारकता किती व्हायची 500 ml, म्हणजे यांनी 500 ml याच्यात पोर केला म्हणजे ओतला, तरी एक्समध्ये किती उरलेला आहे रस, याच्यात जर त्याने टाकल्यानंतर 0.6 ml, म्हणजे जवळपास किती आलं हे 600 ml रस उरलेला आहे. तर 500 ml रस उरलेला आहे, तर म्हणजे काय वाय बाटलीची धारकता एक्स बाटलीच्या निम्मे, म्हणजे याची वायची धारकता किती आहे 500 ml, याची 1 लिटर आहे कॅपॅसिटी, याची किती 500 ml आहे. यानंतर एक्स बाटलीत आणखी 0.6 लिटर रस शिल्लक आहे, म्हणजे याच्यात किती रस शिल्लक आहे 0.6 ml. वाय या बाटलीची 1/5, तर झेड या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली आहे. 1/5 याची रसाने भरलेली आहे, म्हणजे किती 1/5 रसाने भरलेली, आणि याची किती आहे निम्मे, म्हणजे 1/2, टोटल कॅपॅसिटी एवढी रसाने भरलेली याची. तर 1/5 म्हणजे किती भरलेली याची, 5 गेला 100, म्हणजे 100 ml एवढं काय झालं रसाने भरलेलं आहे. याची किती भरलेली आहे 600 ml भरलेली. तर याने पोर किती केलं होतं याच्यात बघा, इथे म्हटलेलं आहे 1 लिटर लिंबू रस होता, तर त्याने काय 2 बाटल्या रिकाम्या बाटल्यात एक्समधला रस ओतला, तर वाय बाटली धारकता निम्मे. तर बघा इथं जर 0.6 ml उरलेला आहे, म्हणजे याने खर्च किती केला 0.4 ml, म्हणजे 400 ml त्याने रस ओतला. 400 ml पैकी इथे किती गेला 100 ml, मग उर्वरित कुठे गेला इथे, म्हणजे इथे किती गेला हा 1/2, म्हणजेच किती जवळपास किती आले 300 ml. 300 ml हा रस इथे आला. कसं हे बघा पुन्हा समजून सांगतो. 1 लिटर रस होता, 3 बॉटल होत्या, तर एक्समधला रस काय झालं वाय आणि झेडमध्ये ओतायचा आहे, तर मग वाय बाटलीची कॅपॅसिटी किती आहे 500 ml. तर यांनी या दोघं बॉटलमध्ये असा रस ओतला की इथे फक्त किती उरलेलं आहे 600 ml उरलेलं आहे. 600 ml जर उरलेलं आहे, तर यांनी किती टाकलं दोघं बॉटलांमध्ये 400 ml. तर इथे दिलेल्याप्रमाणे काय आहे 1/5 भरलेले 500 mlच्या. 500 mlच्या 1/5 किती येतं 100 ml, म्हणजे इथं 100 ml टाकलेलं होतं, उर्वरित 300 ml कुठे गेलं झेडमध्ये. मग आता किती 300 ml झेडमध्ये गेलं, 300 प्लस 100 किती झाले 400 प्लस 600, म्हणजे 1 लिटरची कॅपॅसिटी आपली पूर्ण झाली. तर पुढे विचारलेलं आहे की हंसाने झेड ही बाटली पाण्याने पूर्णपणे भरली, म्हणजे झेड ही बाटली पाण्याने पूर्णपणे भरली त्याने. आता म्हणजे जेवढं जर सपोज 300 ml रस होता, 300 म्हणजे त्यांनी वरती पाणी टाकलं, तर त्यांनी म्हटलं की झेड बाटलीत द्रव्याची राशी लिटरमध्ये निवडा, म्हणजे झेड बॉटलची किती आहे. इथे बघा इथे सरळ सरळ म्हटलं होतं की काय झेड या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली. अर्धी धारकता म्हणजे ही जेवढी बॉटल आहे तिची निम्मे किती आहे भरलेली किती आहे 300 ml. माणसाने पाणी किती टाकलं त्याच्यात 300 mlच टाकणार असणार, म्हणजे दोघांची पूर्ण बॉटलची कॅपॅसिटी किती झाली 600 ml. 600 ml म्हणजे किती झाली ही बाटलीची कॅपॅसिटी किती झाली 600 ml, म्हणजे इथे 300 आणि इथे पुन्हा 300 टाकलं 300 ml, मग टोटल झाली 600 ml कॅपॅसिटी. 600 म्हणजे 0.6 ml आपण पकडूया, म्हणजे टोटल कॅपॅसिटी झेडची किती झाली 0.6 ml. तर आन्सर किती बघा इथे आहे का ऑप्शनमध्ये हे बघा 0.6 ml, तर याचा आन्सर 4 आहे. तर 98वा क्वेश्चन. एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालला, तर तो 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर तो ताशी 6 किलोमीटर गतीने चालला, तर तो 7 मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याचे घर आणि कारखान्यातील अंतर किलोमीटरमध्ये काढा. हे बघा फ्रेंड्स, याचे 2 प्रकारे आन्सर निघू शकतात, एक शॉर्ट टर्ममध्ये आणि एक लॉंग टर्ममध्ये. मग तुम्हाला जर शॉर्ट ट्रिक्सने मी इथे सांगतो,
आणि जर एकदम डिस्क्रिप्टिव्ह जर पाहिजे असेल तर मग मी एक ज्यावेळेस वर्क टाईम ऑन वर्कमध्ये जे एक्झाम्पल्स घेईल त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेनेशनने दोघा प्रकारे सांगेल. पण इथे मी शॉर्ट ट्रिक्स याच्यासाठी सांगतोय की हे एक्सप्लेनेशन चालू आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघाल की तुमचा वेळ वाचेल, त्याच्यासाठी मी इथे शॉर्ट ट्रिक्सने याचं उत्तर देतो. तर इथे म्हटल्याप्रमाणे काय, एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी तशी 5 किलोमीटर गतीने, म्हणजे तो किती गेला, x/5 - x/6 इज इक्वल टू x/5 म्हणजे किती, 5 किलोमीटर गतीने चालला आणि इथे काय 6 किलोमीटर गतीने चालला म्हणून x/6. मायनस याच्यासाठी की घर आणि कारखाना याच्यातलं जे अंतर आहे ते मायनसमध्येच ठेवावं लागतं, कारण विरुद्ध दिशेने येतं. जर एकाच दिशेने चाललेत ते, त्यामुळे एकाच दिशेने चालतात म्हणून काय झालं की इथं मायनस आहे. इथे काय आहे की 5 किलोमीटर गतीने चालला तर तो 3 मिनिटे उशिरा पोचतो आणि इथे काय की 7 मिनिटे लवकर पोचतो. म्हणजे हे 3 मिनिटे अधिक 7 मिनिटे किती झाले, 10 मिनिटे झाले. मग आता हे मिनिट आहे याला आपल्याला अवरमध्ये कन्वर्ट करावं लागणार, तर मग आपण काय करणार, डिवाइड बाय 60. मग आपल्याला याच्यानुसार आपण आन्सर काढूयात की काय आलं, 6s - 5x आपण 6×5 = 30, 10/60 किती आलं, x/30 = 10/60. पुढे गेलं, x = 10/60 × 30, 0 0 गेला, 3 1 3 3 2 6, म्हणजे किती आलं, 1/2. 1/2 म्हणजे 5. सरळ सर याचं उत्तर. ठीक आहे, 30 1 30, 30 2 60, हे 10 उरले तिथे, 30 1 30, 30 2 60, इथे 10 उरलेत. पण 10चं उत्तर किती येतलं, 5 2 10, म्हणजे उत्तर येईल 5. जे आन्सर आलं किती आहे, 5. तर याचं 99चं क्वेश्चनचं बी उत्तर येतं बघा. याचं आन्सर कीनुसार जागरूकता म्हणजेच आकलन नव्हे. हे जे कसे आहेत हे आकलनाचे क्वेश्चन आहेत. तर हे मी तुम्हाला सांगेल की कशा प्रकारे चांगल्या प्रकारे सॉल्व करायचे, ते मी एक व्हिडिओ लेक्चर तयार करेल त्यामध्ये घेईल. तर आपण शेवटचा क्वेश्चन बघूयात की काय आहे. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा. हे बघा, हे असे जे क्वेश्चन असतात हे काय असतात, मोठे क्वेश्चन असतात. हे बघा, आता 100 क्वेश्चन आपण घेऊयात. इथे काय म्हणले, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. आता हा मोठा क्वेश्चन असतो, म्हणजे इथे काय असतं की तुमचं लिहिणं वगैरे, इथं डाटा जो दिलेला असतो हा मॅच करणं ते करण्याच्यात खूप वेळ जात असतो. मग बघा, जर तुमच्याकडे जर वेळ असेल पेपरमध्ये की शेवटच्या काही मिनिटांमध्ये, तर तुम्ही हे सॉल्व करू शकतात ना, अन्यथा हे तुम्ही ही सॉल्व करू नका, कारण की तितका वेळ तुमचा वाया जातो. मी तुम्हाला हे सजेस्ट करेल, जर वेळ असेल तर सॉल्व करायचा, कारण की जर लवकर सॉल्व असेल तर उत्तम आहे. तर आपण बघूया तिथे की कसं सॉल्व करायचं. तर बघूयात आपण कसं सॉल्व करायचं. इथे म्हटलं PQRSTUV हे 7 प्राध्यापक आहेत. म्हणजे PQRSTUV हे 7 प्राध्यापक आहेत. प्रत्येकजण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र, भूगोल यापैकी परंतु वेगवेगळे विषय शिकवतात. तथापि याच क्रमाने शिकवतात असे नाही. प्रत्येकजण सोमवार ते रविवारपर्यंत एकेका दिवशी शिकवतात. म्हणजे 7 शिक्षक 7 दिवस शिकवतात. मग सोमवार एकेका दिवशी एक शिकवतात, परंतु याच क्रमाने शिकवतात असे नाही. आर हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो. हा आर आहे जीवशास्त्र, कोणत्या दिवशी शिकवतो, शुक्रवारी. जो प्राध्यापक भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो. म्हणजे क्यू हा काय शिकवतो, गणित. ते बघा, क्यू हा गणित शिकवतो. व्ही हा रविवारी शिकवतो, म्हणजे व्ही हा काय शिकवतो, रविवारी शिकवतो. परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी शिकवत नाही, म्हणजे 2 विषय तो शिकवत नाही. यू हा ज्या दिवशी शिकवतो
त्याच्या आदल्या दिवशी यस हा अर्थशास्त्र शिकवतो. म्हणजे यस हा काय शिकवतो? अर्थशास्त्र. पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो. पी हा मंगळवारी काय शिकवतो? भूगोल. भूगोल शिकवतो. कोणत्या वारी? मंगळवारी. टी हा इंग्रजी शिकवत नाही. तर टी हा कोणता विषय शिकवतो? म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे? टी विचारलेलं आहे त्यांनी. तर आपल्याकडे जेवढी माहिती अवेलेबल होती ते आपण टाकली की एका लाईनीमध्ये कसं मावेल ते. तर पुन्हा एकदा वाचावं लागतो कारण की जेणेकरून आपल्याला हे कळेल. आता बघा इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी, यू हा ज्या दिवशी शिकवतो, म्हणजे यूचं आपल्याला माहीत नाही त्यामुळे सोडून द्यायचं. पुन्हा पहिल्यापासून आर हा शुक्रवारी जो प्राध्यापक भौतिकशास्त्र शिकवतो, म्हणजे भौतिकशास्त्र विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो. मग आता भौतिकशास्त्र कोण शिकवतो का याच्यात? नाही, आपल्याला त्याचा डाटा माहीत नाही. चला पुढे जाऊयात आपण. क्यू हा भौतिकशास्त्र विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा गणित विषय शिकवतो. व्ही हा रविवारी शिकवतो परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी शिकवत नाही. म्हणजे बघा विषय किती आहेत आपल्याकडे? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र, भूगोल. त्यापैकी 4 विषय इथे झाले. कुठले झाले? भूगोल झाला, गणित झाला, अर्थशास्त्र झाला, जीवशास्त्र झालं. बरोबर. उरले किती? 3 विषय, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी. तर व्ही हा रविवारी शिकवतो परंतु रसायनशास्त्र व इंग्रजी शिकवत नाही. म्हणजे बघा रसायनशास्त्र व इंग्रजी शिकवत नाही म्हणजे काय शिकवणार आहे तो? भौतिकशास्त्र. मग व्ही हा रविवारी काय शिकवतो? भौतिकशास्त्र शिकवतो. भौतिकशास्त्र शिकवतो. मग आता बघा इथं काय आहे, जो प्राध्यापक भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो. रविवारच्या आदल्या काय येतं? शनिवार. तर मग क्यू हा काय कोणत्या वारी शिकवतो? शनिवारी. हे झालं. आता यू हा ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी यस हा अर्थशास्त्र शिकवतो. त्याच्या आदल्या दिवशी यस म्हणजे बघा रविवार झाला, सोमवार बाकी, मग शनिवार, शुक्रवार, शनिवार, रविवार झाला. बुधवार बाकी, सोमवार बाकी, 3 दिवस बाकी आहेत समजा आपल्याकडे. तर बघा इथे काय म्हटलंय, टी हा इंग्रजी शिकवत नाही. म्हणजे टी जर इंग्रजी शिकवत नसेल तर मग यू काय शिकवणार आहे? इंग्रजी. उरलेला विषय कुठला राहिला टी साठी? बघा उरला रसायनशास्त्र. तर आपल्याला काय विचारलं? टी हा कोणता विषय शिकवतो? तो उत्तर आहे रसायनशास्त्र. टी हा रसायनशास्त्र. बघा हे असं हे रसायनशास्त्र शिकवतो. तर हा जो क्वेश्चन असतो हा थोडा वेळ खाऊ आहे. त्यामुळे मी सजेस्ट करेल की जे तुमच्याकडे जास्त टाईम असेल किंवा तुमची जर स्पीड चांगली असेल वाचण्याची तर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकतात. धन्यवाद व्हिडिओ ऐकल्याबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकल्यावर चांगला वाटला असेल तर तुम्ही प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.